छोट्या छोट्या कृतीतून जाणून घेऊया गणित विषयक मूलभूत संकल्पना. त्यासाठी बघा माझे चॅनल गणिताशी गट्टी. अहो गणिताशी गट्टी, सगळ्या प्रॉब्लेमची सुट्टी. ह्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स कळतील. धन्यवाद. नमस्कार. आज आपण लेंथ ऑफ द आर्क कशी काढता येऊ शकते, पहिल्यांदा सर्कलला लेंथ असते ही कन्सेप्ट बघू आणि मग लेंथ ऑफ द आर्क याच्यावरती विचार करू. सर्कलची लेंथ ऑफ अ सर्कल म्हणजे काय बघा. सर्कल आहे, त्याची लेंथ काढायची तर कशी काढणार. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघू. मी इथे एक छोटा मार्क केलाय. या मार्क पासनं ही दोरी मी त्याला गुंडाळणार आहे. दिसतंय का बघा. मार्क पर्यंत मी ही गुंडाळणार आहे. हा इथे मार्क आलाय, इथपर्यंत मी ही गुंडाळली. ही जी झाली ही सर्कलची लेंथ आहे. मग आपल्याला याआधी ही लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची हा फॉर्म्युला झालाय. ऍक्टिव्हिटीने तो आपण चेक करून बघू. ही एवढी जी लेंथ आहे ही मी स्केलनी मोजून बघते. आपल्याकडे स्केल असतेच. आपल्या स्केलवर आपण ही दोरी ठेवूया आणि आता मी ही मोजते आहे. ती येते साधारण, मला वाटतं तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण ती येते आहे 26.4. मग आपण लेंथ ऑफ द स्ट्रिंग जी ऍक्च्युअली दोरीने मोजली होती ती आपल्याकडे येते आहे 26.4. मग ही जर लेंथ अशी आली तर अजून एक आपल्याकडे पर्याय आहे की खरंच ही लेंथ आहे का बघूया. मी याचा डायमीटर मोजणार आहे. त्याचा डायमीटर मोजते, सेमी सर्कल होईल असं आपण त्याला जॉईन करतोय. हे मी डायमीटर मोजते आहे. अशी दोरी लावा, अशी लावा, डायमीटर मोजते. आता हा एवढा डायमीटर झालाय. पुन्हा स्केलवर ठेवू आणि मोजू. स्केलवरती ठेवते आणि मोजते. तुम्ही पण ही ऍक्टिव्हिटी करून बघू शकता. आता ही मोजल्यावर येते आहे बघा. दिसतंय का इथे माझं बोट आहे. 8.4 ही येते आहे. मग हा झाला डायमीटर. आपण जो सर्कल घेतला होता त्याचा डायमीटर आला आहे 8.4. मग आता मी सर्कम्फरन्स काढून बघते. फॉर्म्युला आठवतोय का बघा. सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय इंटू डी डायमीटर. पायची व्हॅल्यू किती आहे. पायची व्हॅल्यू 22/7. 22/7 इंटू 8.4 इज इक्वल टू 7 × 7, 7 × 7, 7 × 2 = 14. 22 इंटू 1.2 मल्टिप्लिकेशन करून बघूया. 12 × 2 = 24, 12 × 2 = 24, कॅरी 2, 26.4 सेंटीमीटर. आणि आपण स्ट्रिंग गुंडाळून मोजलं होतं ती पण 26.4 आली आहे. म्हणजे आपला प्रयोग आपल्याला काय सांगतो की सर्कम्फरन्स म्हणजेच लेंथ ऑफ द सर्कल. मग असा तुम्ही पण करून बघू शकता. छोटे छोटे सर्कल घ्या. हे बघा छोटीशी बांगडी आहे. छोटं घेऊ म्हणजे आपल्याला या पट्टीवरती मेजरमेंट करायला सोपं जाणार आहे. एक अजून ऍक्टिव्हिटी अजून एकदा मोजून बघू. बघा याचा आधी मी डायमीटर मोजते. मग अशी मोजला तसा डायमीटर.
पट्टीवरती ठेवून मोजून पाहूया किती येत आहे. बघा 7 सेंटीमीटर याचा डायमीटर येतो आहे. मग आता आपण हे पण दुसऱ्यांदा करून बघतोय. बघा सेकंड सर्कल आपण आत्ताही घेतलंय आणि याचा डायमीटर आपल्याकडे आलाय 7 सेंटीमीटर. मग सर्कम्फरन्स येईल पाय इंटू डी, म्हणजे तो येतो 22/7 इंटू 7 दॅट इज 22 सेंटीमीटर. आता या बांगडीला खूण करते आणि दोरा गुंडाळून आपण त्याची लेंथ मोजून बघूया. म्हणजे लेंथ इज अ सर्कम्फरन्स, ही कन्सेप्ट आपली क्लिअर होईल. बघा करून बघू. मी इथे मार्क केलेला आहे. या मार्क वरती ही दोरी ठेवते, सुरुवातीचं टोक, आणि आता मी हे पूर्ण मार्क पर्यंत येईपर्यंत व्यवस्थित गुंडाळणार आहे. इथपर्यंत आलंय. आता याला मोजूया. स्केल असते, छोट्या बांगड्या, छोटे सर्कल, रांगोळीच्या तबकड्या. तुम्ही एक उत्सुकता म्हणून हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. हे बघा बरोबर अॅक्युरेसी असेल तर हे आपल्याला सहज जमणार आहे. 22 ही याची लेंथ आलेली आहे. काय कन्क्लुजन काढायचंय आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं? द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. हे आपलं प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यावरनं कन्क्लुजन आपल्याला काढायचंय. काय कन्क्लुजन निघालं? द लेंथ ऑफ द सर्कल इज नथिंग बट सर्कम्फरन्स. ही ऍक्टिव्हिटी अवश्य घरी करून बघा. कन्क्लुजन लिहिते, लेंथ ऑफ द सर्कल इज इक्वल टू सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आपण आत्ता वापरला. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr किंवा आत्ता वापरलेला फॉर्म्युला पाय डी. कशावरून हा? तर आपल्याला लिहिता येतंय डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला. आता प्रश्न असा आहे, मी सर्कम्फरन्स काढते त्यावेळेला माझ्या सर्कलचं अँग्युलर मेजरमेंट मी किती घेते? तर टोटल सर्कलचं अँग्युलर मेजरमेंट म्हणजे किती डिग्री? 360 डिग्री. मग आता या 360 पैकी 360 डिग्री आपण वापरत आलो आणि म्हणून लेंथ साठी आपण अँग्युलर मेजरमेंटचा कुठलाही विचार केला नाही सर्कम्फरन्स काढताना. पण समजा असं झालं की मला फक्त एवढ्या आर्कचीच लेंथ हवी आहे. मला एवढ्या आर्कचीच लेंथ हवी आहे. आता मी काय करू शकते? तर याच्यासाठी आपण आता फॉर्म्युला, त्याचं रिलेशन कसं होतंय ते बघूया. लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क. मग लेंथ ऑफ द आर्क मध्ये पूर्ण 360 जेव्हा मी घेणार आहे तेव्हा तो सर्कम्फरन्स एवढा असेल. एक छोटासा चार्ट करू. लेंथ ऑफ द आर्क, त्यानंतर मेजर ऑफ ए आर्क, त्यानंतर थीटा अपॉन 360 अँड लास्टली आपल्याला लेंथ काढताना काय निर्णयावर आलो, काय कन्क्लुजन निघालं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून फायनली मी लिहिणार आहे लेंथ ऑफ आर्क अगेन, दॅट इज एल. सॅम्पली पहिलं काम करूया. लेंथ ऑफ द आर्क काढताना पहिल्यांदा मेजर ऑफ द आर्क मी 360 घेतला. 360 घेतला म्हटल्यानंतर माझं पूर्ण सर्कल आलं, टोटल सर्कल. आणि आता आपण म्हणालो तसं टोटल सर्कल असेल तर ती लेंथ असते सर्कम्फरन्स एवढी, विच इज नथिंग बट सर्कम्फरन्स. म्हणजे किती? म्हणजे 2
पाय आर. लक्षात येते? मग हे पूर्ण सर्कम्फरन्स एवढी म्हणून 2 पाय आर. आता मी जर सेमी सर्कल घेतला, टोटल लेंथ होती त्याच्या ती हाफ झाली. मग मी आता म्हणते सेमी सर्कल मेजरमेंट किती येणार आहे? 180. करेक्ट, इट इज 180. सो 180 बाय 360 इज इक्वल टू 1/2. आपल्यालाही माहिती आहे टोटल सर्कलचा सर्कम्फरन्स अर्धा झाला, लेंथ अर्धी झाली, म्हणजे मला येणार आहे ते पाय 2 पाय आर बाय 2 दॅट इज पाय आर. हे झालं माझं सेमी सर्कल. आता मी जर याला पुन्हा फोल्ड केलं, हा सेमी सर्कल आहे, आता मी याला फोल्ड करते. आता काय झालं, या सर्कलचे 4 पार्ट झाले, म्हणजे अँगल किती झाला? 90 डिग्री. मग अँगल इज 90 डिग्री. सो 90 अपॉन 360 इट बिकम्स 1/4. 1/4 म्हणजेच टोटल लेंथ होती ती झाली 1/4. मग टोटल लेंथ 2 पाय आर बाय 4 दॅट इज पाय आर बाय 2. बघा कसं, टोटल सर्कल 2 पाय आर, सेमी सर्कल पाय आर. या सेमी सर्कलचा हाफ पार्ट केला म्हणून ते काय येणार आहे? पाय आर बाय 2. आता मी याला अजून डिवाइड करते. सपोज मी म्हटलं थीटा इज 60 डिग्री. आता काय होऊ शकतं? थीटा अपॉन 360 याचा रेशो काढतोय आणि मग रेशो येतोय 1/6. 6th पार्ट म्हणजे अगेन 2 पाय आर बाय 6. सो इट इज पाय आर बाय 3. काय रिलेशन निघतंय या दोघांमध्ये? तर रिलेशन असं निघतं आहे हे आपण 3-4 ऑब्झर्वेशन घेतले. जसं जसं थीटा बदलतो, पूर्ण थीटा असेल रेशो इज 1. थीटा 180 आहे, रेशो इज 1/2. थीटा इज 90, रेशो इज 1/4. थीटा इज 60, रेशो इज 1/6. आणि हाच रेशो सर्कम्फरन्सला आपण लावतो आहे. मग माझं कन्क्लुजन असं येईल की समजा थीटा अँग्युलर मेजरमेंट इज थीटा. आता मी काय करणार? मग मी म्हणणार थीटा बाय 360 हाच रेशो मेंटेन राहील आणि इंटू 2 पाय आर इंटू 2 पाय आर. लेंथ ऑफ द आर्क साठी, लेंथ ऑफ द सर्कल म्हणजे सर्कम्फरन्स, मग आर्क म्हणजे त्याच्यापैकी पार्ट. मग माझा फॉर्म्युला तयार होतो आहे बघा. लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला झाला? थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. मला वाटतं फॉर्म्युला लक्षात आला असेल. सर्कम्फरन्स इज अ लेंथ, थीटा अपॉन 360 इज अ मल्टिपल फॅक्टर. कारण आपला थीटा व्हेरी होणार आहे, मग आपल्याला त्या प्रमाणात आर्कची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. ठीक आहे. आता एरिया ऑफ अ सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क या दोघांमध्ये काय संबंध आहे हे आपण बघूया. एरिया ऑफ अ सेक्टर याच्याबद्दल मी बोलणार आहे. याआधी आपण एरिया ऑफ सेक्टरचा ऍक्टिव्हिटीजसह व्हिडिओ टाकलेला आहे. बघितला नसेल तर बघा, म्हणजे या दोघांमधलं रिलेशन बघताना तो तुम्हाला सोपा जाईल. काय म्हणतो एरिया ऑफ सेक्टर बघूया. ओ डॅश ए एक्स बी हा सेक्टर आहे. याचा एरिया काढला आपण इज इक्वल टू एरिया ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा झाला एरिया. हा सेक्टर आहे. मग आता एरिया ऑफ अ सेक्टर, सेक्टरचं नाव कसं लिहितात लक्षात आलंय? ओ डॅश ए एक्स बी इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता थीटा कोणता? तर थीटा इज अ सेंट्रल अँगल
याला आपण थिटा म्हणतो. लक्षात येत आहे? गुड. आता मी लिहिणार एरिया अपॉन हे पाय आर स्क्वेअर इकडे आणते इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इक्वेशन 1. आता आपण लेंथ ऑफ द आर्क काढलं. कोणता आर्क? हा माझा आर्क आहे. मग मी लिहिते लेंथ ऑफ आर्क. नाव लिहूया. लेंथ ऑफ आर्क AXB इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. क्लिअर? मग मी लिहिते लेंथ अपॉन 2 पाय आर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इक्वेशन 2. या दोघांचाही विचार केल्यावर लक्षात काय येते बघा. या दोन रेशोवरनं आपण L आणि A या दोघांचा संबंध सांगणारा फॉर्म्युला तयार करणार आहोत. मग मी असं लिहू शकते का बघा. एरिया इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मला रिलेशन लावायचं आहे ए आणि एल यांचं. मग मी एल साठीचा ही जी व्हॅल्यू आहे थिटा अपॉन 360 ती व्हॅल्यू मी इथे ठेवणार आहे. मग मी ही थिटा अपॉन 360 ची व्हॅल्यू आता इथे टाकते. काय व्हॅल्यू आहे? एल अपॉन 2 पाय आर. सो एल अपॉन 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर या फॉर्म्युल्यातला ऍज इट इज. सॉल्व्ह करताना लक्षात येईल आर स्क्वेअर आहे, आर आहे, पाय आहे, पाय आहे, यांचं कॅन्सलेशन होईल आणि ते येईल LR/2 इज इक्वल टू एरिया. मला वाटतं लक्षात आलं असेल. एरिया ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू LR/2. एकदा फॉर्म्युला लिहून बघूया, रिकॉल करून बघूया. सेक्टरचा एरिया थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू थिटा अपॉन 360. लेंथ ऑफ द आर्क AXB इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. सो L अपॉन 2 पाय आर इज इक्वल टू थिटा अपॉन 360. हे दोन्हीही रेशो मला यांचा संबंध दोघांमधलं रिलेशन सांगायला मदत करतो. आणि मग मी लिहिते थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. सो थिटा अपॉन 360 इज नथिंग बट L अपॉन 2 पाय आर. सो L अपॉन 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर और एरिया इज इक्वल टू LR/2. फाइनल फॉर्म्युला लिहिते. एरिया ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ द आर्क इंटू रेडियस बाय 2. आपल्याला कॉम्बिनेशननी फॉर्म्युले वापरता आले पाहिजेत म्हणून आपल्याला हे कोरिलेशन आवश्यक आहे. यावरती उदाहरण करा. होमवर्क सांगते. भेटू. धन्यवाद.